कथा देणं स्वप्न. शरूवहिनी कालची पुरणपोळी सुरेख झाली होती. ही डिश आईने भाजी दिली आहे. डिश देऊन तो ऑफिसला पळाला देखील. ती जाळीचं दार लावून आत वळाली तेवढ्यात सावी 1 मिनिट वहिनी म्हणत धावत पळत दारावर हजर झाली. ही चावी ठेवा ना प्लीज, मला आज उशीर होईल आणि रवी जाताना चावी विसरून गेला आहे. जाळीतूनच चावी तिने हातावर ठेवली आणि हो वळत लाजत वहिनीला म्हणाले, कालच्या मोगऱ्याच्या गजऱ्याबद्दल खरंच थँक्स. खूप प्रसन्न वाटलं त्यामुळे मला. एवढं बोलून ती निघून गेली. ही परत जाळीचं दार लावत धावत गॅसकडे धावली. चहाचं आदान उकळून गेलं होतं. तिने पटकन दूध घातलं आणि 2 कपात ओतून आपल्या मैत्रिणीसमोर ट्रे पकडला. कालपासून कामानिमित्त आलेली तिची मैत्रीण श्रिया हे सगळं निहाळत होती. खरं तर शरू किती चिडकी, एकटी राहणारी आणि घुमी होती आणि आजची शरू असा विचार श्रिया करत होती. तेवढ्यातच परत हाक आली. अगं शरू, तेवढी 4 जास्वंदीची फुलं देते का? बागेतून मीच गेले असते ग, पण मला मेलीला घंटा जाईल पायऱ्या चढ उतर करण्यात. शरूने पटकन चहाचा घोट घेतला आणि श्रेयाला म्हणाले, 2 मिनिटं श्रेया. तिने आजीला दार उघडून आत घेतलं. आजीच्या हातातील परडी घेतली आणि आजीला बसवून ती पळत खाली पळाली. आजीने श्रेयाची चौकशी केली आणि शरूचं कौतुक सुरू केलं. शरू अपार्टमेंटमध्ये आली आणि आमचा सगळ्यांचा आधार झाली आहे ग, फार गुणी आहे. तेवढ्यात टपोरे लाल पिवळे जास्वंद आणि दुसऱ्या परडीत पांढरा शुभ्र मोगरा घेऊन शरू आली. पानांसह असलेले फुलं तिने आजीच्या आंबाड्यात खोचलं. आजी लक्षात आहे ना? आजी हसत म्हणाली, हो हो, नाही काढत मुलाची आठवण आणि नाही रडणार. दिवसभर तुझं हे फूल सांगतं मला. त्याच काम सुगंध देणं, तसंच आपलं आनंदाने जगणं. घडल्या घटना आता हे आयुष्य स्वीकारून आनंदी राहणं. मुख्य म्हणजे आपले कर्तव्य करत राहणं. बरं का श्रिया, माझा मुलगा अपघातात गेला तेव्हा मी रडून रडून वेडी झाली होते. शरूने सावरलं. म्हणाली, रडत बसण्यापेक्षा आपल्याकडून समाजाला काय देता येतं ते बघा. म्हटलं, ती म्हातारी आता कुठे घरातून बाहेर पडून समाजकार्य करणार? तर म्हणाली, मग घरात बसून करा. माझ्या वाती तिला आवडतात, त्या करून घेते. वॉचमनच्या बायकोला पाठवते, ती बंडल करून पॅकिंग करून विकते. 4 पैसे तिला सुटतात. इनडायरेक्ट समाजसेवा तिने मला शिकवली आणि मला वेड्याच्या इस्पितळात जाण्यापासून वाचवलं. शरू म्हणाली, आजी देव खोळंबलेत तिकडे, आजोबा पण वाट बघतील. हो म्हणत आजी गेली. शरू हसत श्रेयासमोर मोगऱ्याच्या वेण्या करत बसली. पटकन एक वेणी करून तिने श्रेयासमोर धरली. श्रेयाचे डोळे पाणावले. तिने पटकन शरूला जवळ घेतलं. किती बदललीस ग? शरू म्हणाली, हो, आयुष्यातल्या अनुभवाने बदलले. नवरा कॅन्सरने गेला. त्या क्षणी शेवटच्या काळात ह्या अपार्टमेंटच्या लोकांनी जी मदत केली त्या मदतीचा धागा पकडून जगायला शिकले. खरं तर आधी शून्य झाले होते, पण एक दिवस कुंडीतल्या मोगऱ्याच्या छोट्याशा फुलाने घर दरवळून टाकलं होतं. वाटलं क्षणभर मिळालेल्या आयुष्याची दरवळ करणारी ही चिमणी फुलं बघा, आणि आज बसलोय दुःख कुरवाळीत. मग रडणं सोडलं आणि कठीण काळात मदत केली त्याचं देणं लागतं आणि ह्याची जाणीव मला निर्माण केली आणि मदतीचा हात प्रत्येकासाठी पुढं केला. ऋणानुबंध वाढत गेले. आपण आधार होऊ शकतो हे कळलं. ह्या फुलांनी ते शिकवलं. आजी, तर तू ऐकल्या नवरा गेल्याबरोबर कितीतरी दिवस मला रात्री सोबत करायला आल्या. माझा एकटेपणा त्यांनी वाटून घेतला ग. मगाशी ती सावी गेली, ती आता मोनोपॉजच्या खेळात त्रस्त असते. तिला रोज असा गजरा दिला की थोडी स्थिरावते. सुगंध थेरपी तिच्यावर काम करते. नवऱ्याच्या किमोथेरपीच्या वेळी तिचे डबे पुरवत होती ग हॉस्पिटलमध्ये. तिचं देणं असं फिटतंय. आणि ती पुरणपोळीविषयी कौतुक करणारा, त्याने तर नवऱ्याच्या शेवटच्या विधीला सगळं बघितलं, अगदी डेथ सर्टिफिकेट आणून पेन्शन नावे करेपर्यंत. कुठलेही नाते नसताना ही माणसं माझ्या जगण्यात जर मला काही देतात तर माझंही देणं लागतं ना. ह्या फुलांनी मला ते देणं शिकवलं, दरवळून टाकायचं दुसऱ्याचं आयुष्य. स्त्रियाने पदराने डोळे पुसले. शरूची पाठ थोपटली. तुझ्या ह्या पद्धतीच्या जगण्याने मलाही फार काही दिलंस तू. मला वाटलं होतं तू अगदी एकाकी, खिन्न, उदास आयुष्य जगत असशील, पण नाही शरू, तू तर ह्या मोगऱ्यासारखी दरवळत आहेस आणि तुझ्या विचारांनी आम्हालाही सुगंधित करत आहेस. खरंच ग, देणं कळलं तर जगणं कळलं. मोगऱ्याची दरवळ खोलीभर पसरली होती. डोळ्यातल्या अश्रूंचीही दोघींनी फुलेच दिसत होती. धन्यवाद. रिपोर्ट स्वप्नामुळे.